लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील आजच्या जबरदस्त भागामध्ये इथे मानिनी म्हणत असते की जास्त चिडचिड करू नको तू आता पार्थ. आणि इथे पार्थ म्हणतो की बघ ना, ही रम्याचा ॲटिट्यूड किती वाढला आहे, तिची शिक्षा माफ झाली, किती बोलायला लागली. तेवढ्यात पार्थला ठसका जातो. काव्य पाण्याचा ग्लास पुढे करते. मानिनी तिच्या हातातून पाण्याचा ग्लास घेते आणि पार्थला देते. काव्याला खूप राग येतो. काव्य निघून जाते वरती तिच्या रूममध्ये. तेव्हा पार्थ म्हणतो की बघितलं का, या रम्यामुळे काव्य शेवटी वरती निघून गेल्या, आता त्यांचा नाश्ता राहिला. तेव्हा मानिनी म्हणते अरे ती लहान नाही आहे, करेल ती नाश्ता, आणि ती नाश्त्याची प्लेट घेऊन गेलेली आहे वरती. तेव्हा आता पार्थ म्हणतो की झालं की तुमचं समाधान. आता नेहमी काव्यावर चिडचिड करत असतात आणि आता मात्र त्या नाश्ताही गेल्या इथं सगळ्यांसोबत नाश्ता केला असता. तेव्हा मानिनी म्हणते का एवढी काळजी करत आहे, ती करेल व्यवस्थित, काही काळजी करू नको. इकडे भास्कर काकांचा फोन जीवाला आलेला असतो. तेव्हा आता भास्कर काका म्हणतात की नंदिनीला विचारलं का या सगळ्या कामाबद्दल, नंदिनी कशी रिॲक्ट झाली. तेव्हा इथे जीवा म्हणतो की नंदिनी काहीच नाही म्हटली, आधी चाललं होतं तिचं, पण नंतर काही नाही, तिने मग मला कामाला खूप प्रोत्साहन केलेलं आहे. तर भास्कर काका म्हणतात की घरातल्या सगळ्यांना विचारून घे जेव्हा मी कुठे काम करणार आहे आणि कुणी तुला हे फंडिंग दिलं, कुणी काम दिलं, हा प्रोजेक्ट, तुझं प्रेझेंटेशन, सगळ्यांना घरातल्यांना सगळ्यांना सांगून टाक. परत मात्र म्हणायला नको की लपाछपीचा कार्यक्रम केला आणि परत माझ्यावर अविश्वास ते दाखवतील, त्याच्यामुळे तू सगळ्यांना सांगून टाक. जीवा म्हणतो तसं काहीच नाही, मी आत्ताच कामाला सुरुवात केली आहे आणि आत्ताच्या आत्ता मी आता घरातल्यांना नाही सांगणार, हळूहळू कामाला सुरुवात झाली की मग बाबांना आणि त्यांना सांगून टाकणार आहे. तेव्हा आता इकडे भास्कर काका म्हणतात की अरे त्यासाठी आपल्याला आता जमीन मोकळी जागा लागणार आहे आणि माझ्याकडे अशी खूप छान जागा आहे, त्याच जागेवर तुला तुझं स्वप्न पूर्ण करता येईल, तुझं प्रोजेक्ट पूर्ण करता येईल. तेव्हा इथे जीवा म्हणतो नाही, माझ्याकडे पण अशी एक जागा खूप छान आहे आणि तिथे खूप मोठी मोकळी जागा आहे, पुढे पाणी आहे, झाडेच झाडे आहे. तेव्हा आता भास्कर काका म्हणतात की कुठे आहे ती जागा, अशी कोणती जागा आहे. आणि तिथे जीवा म्हणतो की आत्ता मी ऑफिसला येतो आणि मग सगळं व्यवस्थित तुम्हाला सांगतो, जागा कुठे आहे, गाव कोणतं आहे. आता मात्र नंदिनीने हे ऐकलेलं असतं. नंदिनी म्हणते कुठल्या जागेविषयी बोलत होता जीवा तुम्ही. तर जीवा म्हणतो की चोरून बोलणं ऐकलं का. आता इकडे काव्याला टेन्शन आलेलं असतं. काव्या म्हणते मी जर काही सांगितलं तर हे सगळे कसे वागत आहे माझ्याबरोबर. ह्या पार्थला किती वाईट वाटत होतं का. पार्थच्या डोळ्यातून पाणी आलं. काव्याला मानिनी काकूच्या वागण्याचा खूप त्रास होत असतो. ती म्हणते जर मी जीवाचं नाव घेतलं तर सगळं भलतंच होऊन बसेल. नंदिनी ताई आणि जीवा यांच्यामध्ये अंतर येईल. मी करू तर काय करू, मी कुणाला सांगू ये माझ्या मनातलं. मी माझ्या मनाची खूप घुसमट होत आहे आणि कुणाला तरी सांगावंसं वाटतं. तितक्यात आता इथे फोन केलेला असतो. काव्याने अनिशाला फोन केलेला आहे आणि तिला म्हटली आहे की लगेचच्या लगेच तू इथं ये, मला तुझ्याबरोबर बोलायचं आहे. तेव्हा आता नंदिनी इथे जीवाला विचारत असतात की उद्या आनंद निवासची 10th ॲनिव्हर्सरी आहे, तुम्ही नाही येणार का. तेव्हा नंदिनी म्हणते तुम्ही कोणत्या जागेविषयी ते पण मला सांगा ना, कोणत्या जागेविषयी बोलत होता. तेव्हा आता मात्र जीवा म्हणतो की अगं असंच, ते आपली जागा आहे ना, त्याविषयीच माझं प्रोजेक्ट मला तिथे तयार करायचं आहे आणि त्या जागेविषयी आम्ही बोलत होतो. तर माझ्यावर संशय घेत आहे का तू, आता आमचं बोलणं चोरून ऐकत आहे का. तेव्हा आता मात्र नंदिनी म्हणते नाही, माझ्या कानावर ते शब्द पडले म्हणून मी सहज विचारलं, चोरून वगैरे काही नाही. आता मात्र जीवा म्हणतो की मला अजिबात यायला वेळ भेटणार नाही नंदिनी, तुलाच मॅनेज करावं लागेल. तेव्हा आता मात्र नंदिनी म्हणते असं कसं, मागच्या वेळी तुम्ही तिथे होता, किती आनंद सगळ्यांना झाला होता. जीवा म्हणतो की नाही, पण आता शक्यच नाही आहे नंदिनी. आता नंदिनीला राग येतो. नंदिनी म्हणते तुम्हाला वेळच नाही आहे तर ठीक आहे, माझी मी मॅनेज करेल आणि मग काही येऊ नका तुम्ही. आता मात्र नंदिनीला रागाने नंदिनी तिथून निघून जाते. जीवाला खूप आनंद होतो. जीवा म्हणतो अगं चकाचक बाई, खरं तर तुला सरप्राईज देण्यासाठी मी हे सगळा प्रयत्न चालू आहे आणि तिथे येऊन तुला जे सरप्राईज, तुझ्या चेहऱ्यावर जो आनंद येणार आहे ना, तो आता तुला सांगून येणार नव्हता, त्यामुळे तर तुझ्याबरोबर खोटं बोलावं लागलं. आता आनंद निवास बरोबर सुद्धा माझा जीव जडला आहे आणि मी तिथे येणारच. रम्या म्हणते की आई तू एक ऑब्झर्वेशन केलं का, मानिनी मामी कशी वागत होती काव्याबरोबर. काव्याचं आणि तिचं खूप खोलवर काहीतरी गुपित दडलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना खूप त्रास होत आहे, ते एकमेकींबद्दल अशा वागत आहे. तेव्हा मात्र वसुंधरा म्हणते की हो, आता ह्या गुपित काय आहे ना, त्या गुपिताच्या मुळाशी आपल्याला जायला हवं आणि एकदा की त्या मुळाशी आपण गेलो तर आपला रस्ता मोकळा होईल.
रम्या म्हणते की मामीने काव्याच्या हातातून पाण्याचा ग्लास घेतला आणि पाण्याचा ग्लास घेऊन पार्थला दिला आणि काहीतरी नक्कीच काहीतरी कारण आहे आई आणि तेच आपल्याला शोधायचं आहे. मात्र आता इथे वसुंधरा म्हणते की जी मानिनी तिच्या सुनांबद्दल एवढी अभिमानाने बोलायची, तिच्या सुनेला मानिनी म्हटली होती की माझ्या सुनेला जर काही बोलले तर गाठ माझ्याशी आहे, त्यांच्याशी असं बोलायचं नाही, त्यांच्याशी खालच्या आवाजात बोलायचं. तेव्हा आता रम्या म्हणते की हो ना, आणि आता मामी एवढी बदललेली दिसत आहे, आपण एवढा मोठा आवाज करून बोललो तरी ती आपल्याला एक शब्द देखील बोलली नाही आणि काव्याच्या बाजूने तर अजिबातच नाही. तेव्हा आता वसुंधरा म्हणते की हेच तर आपल्याला शोधायचं आहे, यांच्यामध्ये असं काहीतरी बिनसलं आहे ना रम्या, तर त्या एकमेकींकडे बघतसुद्धा नाही आहे. आता मात्र ते आपल्याला शोधून काढायचं आहे. इकडं अनिशा काव्याच्या रूममध्ये आलेली असते. तेव्हा अनिशा म्हणते हे सगळं काय चाललं आहे आणि हे तू सांगून का नाही टाकत, जीवाचं नाव सांगून का नाही टाकत घरच्यांना, तू एवढं का सहन करत आहे. आणि झालं आता पाहिजे तेव्हा आता इथे काव्य म्हणते कसं सांगणार, जीवाचं नाव नाही घेऊ शकत कारण की माझ्या नंदिनी ताईचा संसार उद्ध्वस्त होईल आणि म्हणूनच मी हे सगळं सांगत नाही आहे. तेव्हा आता अनिशा म्हणते की आणि मग तुझी घुसमट, तुला होणारा त्रास तो कोण बघणार, त्याचं काय आहे, तू काव्य असं काय करत आहे, तू सांगून टाक सगळ्यांना. तेव्हा आता इथे काव्य म्हणते की जीवा खूप बदलला आहे आणि ते पण नंदिनी ताईमुळे, मला आता जीवाबद्दल काहीच वाटत नाही आहे. आम्ही त्या दिवशी कॅफेमध्ये भेटलो तेव्हा खूप भांडलो. अनिशा म्हणते की मग आता पार्थचा तुझा देखील डिवोर्स होणार आहे, तुला पार्थबद्दल काही वाटतं आहे का. तेव्हा मात्र काव्य म्हणते की मला अजिबात काहीच वाटत नाही आहे पार्थविषयी. तेव्हा अनिशा म्हणते परत एकदा विचार कर तू काव्या. तर काव्या बोलते की खरंच जीवा खूप बदलला आहे, त्याने नव्याने कामाला सुरुवात केली आहे आणि नकळत तो तेथे कॅफेमध्ये बोलून गेला. नंदिनीने त्याला जो मुलगा काहीच काम करत नव्हता, कामाची उमेदसुद्धा नव्हती, तो मुलगा आज माझ्या नंदिनी ताईमुळे इतका बदलला आहे आणि त्या मुलाचं नाव मी घरात घेऊन नाव सांगून त्याचं आयुष्य उद्ध्वस्त नाही करू शकत अनिशा, हे मी नाही करू शकत. अनिशामध्ये अगं मग काय करणार आहे तू, हे सगळं कसं सिद्ध करणार आहे, जीवाचं नाव देखील घेणार नाही. तर काव्यामध्ये माहीत नाही नेमकी मी काय करणार आहे हे मलासुद्धा माहीत नाही आहे, पण मी जीवाचं नाव नाही घेऊ शकत कारण की जीवा नंदिनी ताईमध्ये गुंतत चालला आहे आणि मला माझ्या नंदिनी ताईचा संसार मोडलेला बघायचा नाही आहे कारण की त्या दोघांचं आता चांगलं पटायला लागलेलं आहे आणि खरंच नंदिनी ताईने जीवाला बदलवलेलं आहे. मात्र आता इकडे जीवा ऑफिसमध्ये आलेला असतो तेव्हा जीवा म्हणतो की कुठे भास्कर काका म्हणतात की तू बोलला होता ना कुठे पाणी आहे, झाडं आहे, ती मोकळी जागा आहे, ती कोणती अशी जागा आहे. तेव्हा मात्र जीवा म्हणतो की कोल्हापूरला आमची जी जमीन आहे ना, शेतजमीन, तिथे खूप मोठं घरही आहे आणि जागाही खूप मोकळी आहे, तिथं मी माझं स्वप्न, माझं प्रोजेक्ट पूर्ण करू शकतो. मात्र जीवाला आता काहीच माहिती नसतं भास्कर काकांचा प्लॅन. तेव्हा भास्कर काका म्हणतात की अरे पण तिच्यावर तर केस चालू आहे ना, तेव्हा ती विक्रम तुला देईल का, आणि विक्रम त्या जागेवर केस चालू आहे त्याच्यामुळे ती चालणार नाही. तेव्हा जीवा म्हणतो नाही, ती केस आता सॉल्व झाली आहे, त्या केसचा प्रश्न मिटलेला आहे. तेव्हा भास्कर काका म्हणतात कसा प्रश्न मिटला, तिच्यावर खूप काही केसेस होत्या. तेव्हा जीवा म्हणतो की नाही, काही दिवसापूर्वीच आमच्या बाजूने त्या जमिनीचा निकाल लागला आहे, त्याच्यामुळे आता ती जमीन माझ्याच नावावर आहे. आता जीवाने सगळं काही स्पष्टपणे इथं भास्कर काकाला सांगितलेलं असतं. मग तर झालं, पण नको माझ्या आणि तुझी जागा तिकडे कोल्हापुरात. तेव्हा जीवा म्हणतो की आता तिथे आपण नाही घरं बांधू शकत, असं आता जीवा इथे भास्कर काकांना सांगत असतो. इकडे अनिशा काव्याला समजवत असते, अगं तू जर पाठची एवढी काळजी करते आहे, तुमच्यामध्ये काही नातं पण नाही आहे, मग तुला काय इतका त्रास होत आहे काव्या. तेव्हा काव्या बोलते तसं काहीच नाही आहे, कारण की पार्थ एक खूप चांगला माणूस आहे, त्या ह्यानी मला त्यांची काळजी वाटत आहे, त्या बाजूने मी विचार करत आहे. आणि आता इथे अनिशाने सांगितलंच आहे की तुझा लवकरच डिवोर्स होणार आहे. आता काव्य म्हणते खरंच माझा पार्थबरोबर डिवोर्स होणार आहे आणि मी माहीत नाही मी स्वतःला कसं सिद्ध करेल, मी जीवाचं नाव तर घेऊ शकत नाही आहे आणि मी आता काय करू ना हे मलाही कळत नाही आहे. आता मात्र इकडे भास्कर काका म्हणतात की तुझी जमीन तर कोल्हापुरात, आणि कोल्हापुरात कशी घरं बांधणार आपण, तर ती जमीन नाही चालणार. आता माझ्याकडे एक जमीन आहे, खूप दिवसापासून तशीच मोकळी पडलेली आहे. तेव्हा जीवा म्हणतो की कोणती अशी जमीन आहे तुमची आणि ती मोकळी पडलेली आहे. तेव्हा मात्र जीवाने भास्कर काकांना विचारलं की ती जमीन तुम्ही मला दाखवा, पण आज मला वेळ भेटणार
उद्या मला वेळ नाही भेटणार, तेव्हा आजच काही असेल ते करून घ्या, कारण की उद्या मला इथे नंदिनीसोबत जायचं आहे. तेव्हा मात्र भास्कर काका म्हणतात की तू एकदा बघून घे, कारण की मीही तेथे गेलेलो नाही आहे आणि मग आपण ते कोल्हापूरची जमीन घेऊन आणि तिथे नाही घरं बांधू शकत. आता जेव्हा हे सगळं ते फाईल चेक करत असतो तेव्हा जेव्हा म्हणतो की ही तर खूपच मोकळी जागा आहे काका, आणि ही कुठे आहे नेमकी, कोणत्या एरियामध्ये येते. तेव्हा भास्कर काका म्हणतात की मीही तिथे अजून गेलेलो नाही रे, मला देखील माहिती नाही आहे. तेव्हा जेव्हा म्हणतो पण उद्या मात्र मला जमणार नाही, कारण की मला उद्या पूर्ण दिवस नंदिनीसाठी द्यायचा आहे. आणि इथे आता भास्कर काका म्हणतात की बघून घे. आता मात्र इकडे नंदिनी आनंद निवासला आलेली असते आणि म्हणत असते की आनंद निवासची छान जोरदार तयारी चालू आहे, खूप छान सजावट चालू आहे, छान छान नीट व्यवस्थित नाव चांगलं लावा बरं का, अजिबात पडलं पाहिजे नाही. तेव्हा नंदिनीला तो म्हणतो की मला माहिती आहे तुमची काळजी समजत आहे, पाठीमागच्या वेळेस आनंद निवासचं नाव आनंद हे गळून पडलं होतं, पण आता मात्र तसं नाही होणार, सगळं व्यवस्थित आहे. आता जेव्हा ती फाईल चेकअप करत असतो तेव्हा काका म्हणतात की ही फाईल सगळी वाचून घे, बघून घे आणि मग तिच्यावर सही कर. आता ही फाईल दिलेली असती, जेव्हा झटपट ती फाईल घेतो आणि बघत असतो, म्हणत असतो की ही जागा कोणत्या एरियात आहे. जीवाने विचारलं पण काका म्हणतात की मलाही माहिती नाही कोणत्या एरियामध्ये आहे. तेव्हा आता मात्र नंदिनी येथे जीवाला फोन केलेला असतो आणि जीवाने फोनच उचललेला नसतो, कारण की जीवाला खूप घाई झालेली असते त्याच्या कामाची. तेव्हा नंदिनी म्हणते आता मात्र मी फोन करणार नाही, तुम्हाला माझ्याकडे बोलायला देखील वेळ नाही ना, आता मात्र नाही. आता पुढील भागामध्ये असा जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. पार्ट्ससाठी काव्याने पार्ट्ससाठी फूड कस्टर्ड बनवलेलं असतं, पण मानिनी तो बाऊल घेते आणि खाली सोडून देते आणि तो बाऊल फोडून टाकते. काव्याला खूप राग आलेला असतो, काव्याला वाईट वाटत असतं. तेव्हा अनिशा म्हणते तू का वाईट वाटून घेत आहे. आता काव्या म्हणते कारण की मी पारची बायको आहे म्हणून मला वाईट वाटत आहे या सगळ्या गोष्टीचं. शेवटी आता काव्याने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. पुढील भागामध्ये आता जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळणार आहे.